तुझ्या स्टेटस बघता बघता तुझं मनी मॅग्नेटिकचं स्टेटस बघितलं मी आणि इन्सिडेंटली आम्ही पण एका म्हणजे मनी मॅटर मध्ये अडकलोच आहोत म्हणजे. तर ते स्टोरी मी पुढे सांगते. तर मग मी म्हटलं चला लेटेस्ट ट्राय. जर धनश्रीनी याच्यात काहीतरी 100% काम केलं असल्याशिवाय ती स्टेटसला ठेवणार नाही. म्हणून मग मी तुझ्याशी कम्युनिकेट केलं. तर पहिल्या दिवशी थोडंसं तुला खरं सांगायचं तर 1% बिलीव्हवरच मी तुला अप्रोच झाले होते, की हे कसं वर्क होतंय वगैरे असं. कारण आपण ऐकतो, की बाहेर असे काही कोर्सेस विषयी नंतर काही फ्रॉड निघतात हे ते. पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता म्हणून मी लगेच त्याच्यात उडी घेतली. पण मनात पूर्ण विश्वास होता, की बघूया होईल. आपणही श्रद्धेने केलं पाहिजे तरच होईल. नाहीतर अदरवाईज उगीच थातून-मातून काहीतरी करायचं म्हणून तर कुठलीच गोष्ट होत नाही. हे आता मलाही म्हणजे माझ्या 30 वर्षाच्या एवढ्या लग्नानंतरच्या आयुष्यात म्हण आणि 50 वर्षाच्या माझ्या आयुष्यात म्हण, मला माहितीये की पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे, पूर्ण त्याच्यासाठी शक्ती लावली पाहिजे, तरच आपली कामं होतात. आणि मग मी माझ्या मिस्टरांना काही सांगितलं नव्हतं आधी, पण मला माहिती होते डिटेल्स, की बाबा एवढे-एवढे पैसे येत नाहीत. त्यामुळे याच्या मनाचा असा कोपरा एक फ्रस्ट्रेट आहे, की एवढं करून, एवढ्या मोठी ऑर्डर्स करून, इतके महिने मी फॉलोअप घेतोय. हा का माणूस मला दाद देत नाही? बरं आपला जुना कस्टमर होता त्याचा तो. म्हणजे इतके वर्ष व्यवस्थित पेमेंट वगैरे होत होतं. अचानक त्यांच्या म्हणजे जे सेटबॅक झाला असेल म्हणून ह्याला मिळत नव्हते. एवढं मला माहिती होतं. अमाउंट काही कमी नव्हती. म्हणजे अजूनही यायचेच आहेत. पण बऱ्यापैकी 4-5 लाखाची अमाउंट आहे ती. बापरे! बरं. हां. तुझं कुठपर्यंत चाललंय? तर म्हणे अक्षरशः माझा एक माणूस तिथे बसवलाय मी त्या कंपनीमध्ये जाऊन. म्हणजे ते पैसे अ, घेण्यासाठी तुम्ही एक माणूस बसवला होता फोन कॉलिंगला. हो. बरं. की त्याच्या अकाउंट सेक्शनला म्हणजे हां, ओळखीच काढून वगैरे असं, की "अरे हां. आमची फाईल वर काढ, कुठे गेले, कुठपर्यंत आली आहे?" रोज त्याने सांगायचं फॉलोअप. इथपर्यंतच चालली होती पॅकिंग. म्हणजे असं नाही की आमचे काहीच कष्ट नाही आणि आम्ही एक्स्पेक्ट करतोय असं पण नाही. पण त्याला कुठेतरी काहीतरी कमी पडत होतं त्याच्या एफर्ट्सना. तेच मी तुझ्या मदतीने पूर्ण करायचं ठरवलं होतं. क्या बात है! तर एक दिवस मी अगदी म्हणजे तंतोतंत पाळले हां. पहिला दिवस तू जे काय सांगितलंस ते पहिला दिवस गेला. नेक्स्ट डेला म्हणजे 1.5 दिवस झाला. 1 डे एंड हाल्फ डे. मग मी म्हटलं, "तू पण डॅम शुअर आहेस, मी पण एवढे एफर्ट्स केले, तरी ह्याचं काहीच कसं काय येईना?" हं. आता काय धनश्रीला सांगावं आणि काय ती पण म्हणते अरे हां, कारण मी म्हटलं म्हणजे तू स्टेटसला टाकतेस याचा अर्थ तुझा अनुभव आहे ना त्यात बऱ्यापैकी क्लायंट्सचा. त्याशिवाय तू हं. कोणी असं की माहिती असतं ना, की आपल्याविषयी लोकांचे गैरसमज होऊ शकतात. असं पण असतंच ना, बरोबर. एखादी गोष्टाची आपण तर त्याची तयारी असते ना तुमची, की असं तुम्ही काही कोर्स जेव्हा लँड करता, की याचं नाही सक्सेस झालं, तर उरलेल्याही आपल्या बिझनेसमध्ये ह्याचं रिफ्लेक्शन होऊ शकतं. असं असतंच ना आपलं. आता मला बरोबर. म्हटलं हिने असं एवढं स्टेटसला आणून काहीतरी पाहिजे. मग शेवटी नाईट रात्र होत आली तरी काय नाही राव, तोपर्यंत तुझं सेकंड डेचा रिच्युअल, सेकंड डेचं हे, मग ते बर्निंग बाउलचं वगैरे नंतर आलं. पण ते आधी सेकंड डे पण चालू झाला. आणि मी म्हटलं रात्री शेवटी काय म्हटलं काहीच केलं नाही. "काय झालं? तू काय चिड-चिड करते?" म्हटलं. मग मी शेवटी सांगितलं. म्हटलं, "असं-असं आहे. माझी एक मैत्रीण आहे." हो. "नाही गं," म्हणे, "असं काही नसतं." म्हटलं, "बरं तुझं काम झालं की नाही?" "नाही अजून, होईल बहुतेक असं वगैरे बरं का." आणि मग सकाळी शेवटी मी चहाच्या वेळी, "चहा मिळणार नाही." म्हटलं, "काय झालं?" म्हटलं, "मला काय ते सांग की काय झालं?" तर म्हणे, "रात्री आलाय मेसेज." म्हणले, "मला?" मी म्हटले, "मी मागतेय का? मला पाहिजेत त्यातले म्हणून मला सांग बघ." झालं तिने म्हणे, "हो, 1,47,000 आलेले आहेत." क्या बात है! वॉव! वाह! वाह! मी म्हणलं म्हणलं हे आमच्या प्रयत्नांचं यश आहे. तर म्हणे, "मी बसवला 3 महिने माणूस." मग म्हटलं 3 महिने माणूस बसून आलं का? म्हटलं मी 1.5च दिवस केलं तरी आलं ना, म्हणजे कोणाचं यश आहे? आय वॉज डॅम शुअर की हे म्हणजे आपल्या प्रयत्नांमुळेच झालंय असं. मग दुसरा दिवस तर म्हणजे मी 101% श्रद्धेने केलेला आहे. तुझा तिसरं बर्निंग बाउल वगैरे ते पण. मग मी विचारलं म्हटलं, "अजून किती राहिले?" तर राहिलेत एक 2-2.5 लाख तरी राहिलेत. मग म्हटलं, "ठीक आहे, मी करते," म्हटलं, "मी माझ्या बाजूने जोर लावते. तू पण तुझ्या बाजूने जोर लाव," म्हटलं, "त्या माणसाला तिथे चिकटूनच ठेव." तर हं. म्हणे
काय माहिती आता एवढे दिले म्हणजे खूप झाले. म्हणजे चेंगट आहे म्हणला आमचा क्लायंट. म्हटलं काय नाही चेंगट, त्याला म्हणले होईल जरा सुबुद्धी काहीतरी, हा ठेव म्हणलं तुझा तो माणूस. म्हणजे लगेच एवढे येतील ना, म्हणजे ठेव तर बघू तर. म्हणलं हा आठवडा नाही आला ना तुझा माणूस, तो का नाही त्याचं माझं सगळं काम राहतंय त्याच्याकडचं घेतलेलं. म्हणलं नाही ठीक आहे असू दे, एक 5-6 दिवस ठेव म्हणलं, मग नंतर हम्म आला तरी चालेल. सेकंड डे झाला असं, सेकंड डे आणि हाफ डे. मग त्याच्यानंतर मग म्हणे एकदम खुशीत बरं का. म्हटलं काय आज काय? मला एकदम आल्यावर चहा वगैरे दिला. हा म्हणलं काय? अगं आले ना बाई, म्हणलं किती 87,000. क्या वा म्हटलं वा, एवढी म्हणजे वा, एकदा 1,47,000 आणि नंतर 87,000 आले, जे की 6 महिने तुम्ही प्रयत्न करताय. वा. हा एक्झॅक्टली एक्झॅक्टली. मम्मा म्हणे हा बघ, म्हणे देख तेरे धन्नो का कमाल आ गया. मला ते धन्नो शब्द असलं वाटलं, कारण तुझं नाव धनश्री सांगितलेलं. 2-4 दिवसापूर्वी असं झालं होतं की ह्यावेळी आमच्या सॅलरी सध्या आमच्या कमी होत्या. सरकारच्या वेगवेगळ्या योजना चालू असल्यामुळं आमच्या हम्म सॅलरी डिले चालल्यात गव्हर्नमेंटच्या, थोडक्यात सांगायचं. असं वाटलं की मागच्याही महिन्याची सॅलरी होणार नाही, डायरेक्ट 10 डिसेंबरला. आता काय म्हणजे पैसाच नाही आपल्या तिजोरीत, असं वगैरे चाललं होतं. अच्छा, म्हणजे 3 महिने तुमची सॅलरी नाही होणार असं होतं. हा 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 हा. हम्म आणि मग मी म्हंटल अरे आपल्याला आता टूर आहे, तर मग आपल्याला थोडे शॉपिंगला ह्याला त्याला पैसे लागतात, आणि आहेच ना मुलीच्या लग्नाचं कर्ज हे त्या गोष्टी. तर मग म्हणलं कसं अरेंज करावं काय माहिती. म्हणलं नाही नाही, आता हा विचार असा कसं वगैरे करायचा नाही. आता आपण ठरवलंय की हे आपण सोडून द्यायचं कुठल्या तरी शक्तीवर, आणि ते होईल असं म्हणायचं. म्हटलं हम्म चला होईल. मग माझ्या मैत्रिणीचा फोन आला, अगं नाही ना होत बघ ना, आता त्या टूरला जायचं. म्हटलं अगं होणार आहे, तू काळजी नको करू. कसं काय, तुम्हाला काही माहितीये का? म्हटलं नाही असं काही माहिती नाही, पण होणार आहे म्हणलं ते. बघ तर होईल उद्यापर्यंत काहीतरी येतील म्हणलं फंड वगैरे. ते म्हणे छे एकदा नाही म्हणजे नाही, तुला माहितीये ना ते त्या महिनाभर अडकलं. नाही नाही म्हणलं येणार आहे, होईल होईल म्हणलं. लॉजिक पण आहेत काय काय, ते झाल्यावर तुला सांगते. मग रात्री काल तिचा 10:30 ला मेसेज आला, अगं फंड्स आले पगाराचे सगळे, त्यामुळे आता 5-6 दिवसात आपले सगळे सॅलरीज होणार आहेत. म्हटलं बघायला की नाही, तुला काय म्हणजे माहिती होतं तुम्ही का तुझं तुम्ही स्वतःचे तर फंड्स मागवले युनिव्हर्स कडून, अख्ख्या अख्ख्या सगळ्या अख्ख्या. तुमच्या सगळ्या स्टाफचं पण तुम्ही फंड मागून घेतलात युनिव्हर्सला. एक्झॅक्टली. क्या बात आहे. वा. ते आमचे साधारण 300-400 कोटी एकदम जमा होतात सगळ्या. आमचं जवळजवळ आम्ही 6-7 हजार आहोत एम्प्लॉई. हा मग ते त्यामुळे आता ती पण प्रोसेस होईल लगेच. मग ते विचारत होती ती, काय म्हणे काय कनेक्शन आहे तुमचं? म्हणलं काय कनेक्शन वर तर काय नाही, त्याच्याही वर असलं तर ते तुला काय माहिती. असं मला आता म्हटलं. धनश्री मला तरी म्हणजे सगळे दिवस चांगले अनुभव आले, एकूण एक. हा आणि प्रत्येक दिवस माझा असा फ्रुटफुल राहिला. सगळ्यात मोठी गोष्ट तुझ्या कोर्समधून ही अचीव्ह होते, की पैसा मिळवणं किंवा पैशाविषयी प्रेम असणं, ही गोष्टच लहानपणापासून आपण शिकलेली नसते. म्हणजे पैसा हा माझा आहे, तो मी मिळवू शकते, त्याच्याविषयी माझा आदर आहे, आणि मी त्याला म्हणजे सहज असं अट्रॅक्ट करू शकते. ह्याचं कॉन्फिडन्स, किंवा म्हणजे एकूण पैशाविषयी विचार करणं सुद्धा आपल्याला असं वाटतं, अरे आपण लोभी नाही आहोत एवढे, की सारखा पैसा पैसा करणं. पण नाही, जसं आपण इतर माणसांना की हे माझं आहे, हे कपडे माझे आहेत आणि ते माझेच आहेत, तितक्या कॉन्फिडेंटली आपण पैसा माझाच आहे असं नाही म्हणायला कधी शिकत. बरोबर. ते तुझ्यामुळे मला आता वाटतंय, मी आता म्हणेन की नाही मला मिळवायचा आहे पैसा, की पैसा. काय माहितीये का, मी फक्त तुम्हाला हम्म, टेक्निक सांगितल्यात, मी काही केलेलं नाहीये. मी फक्त हम्म, एक जरिया म्हणतो, माध्यम म्हणून मी तुमच्यापर्यंत त्या हम्म, गोष्टी पोहोचवल्यात. पण ज्या पद्धतीने तुम्ही केल्यात ना, म्हणजे इतक्या विश्वासानं, ती खूप गोष्ट महत्वाची. अदरवाईज आम्ही नुसतं सांगते आणि तुम्ही इग्नोर करताय. कारण आता 30 स्टुडंट पैकी सगळ्यांच्या ह्या स्टोरी नाही आल्या ना माझ्याकडे. 30 स्टुडंट बरोबर. झालेत माझे, पण 30 स्टुडंटच्या हम्म, 30 सक्सेस स्टोरी आल्या असत्या ना माझ्याकडे, मी जर तेवढं पॉवरफुल हम्म, देणाऱ्यातली असते तर. मी काही बरोबर साधू बुवा बरोबर. बाबा नाहीये की हा बोलले आणि झालं. तुम्ही किती इंटेन्शननी करताय, तुमची इंटेन्सिटी किती आहे, तुमचा एक्झॅक्टली, विश्वास ते किती महत्वाचं दांडगा आहे. आहे. हम्म. आणि मेरे तो 5 दिन बना दिए तूने धन्नो. थँक्यू. अभी जब जब दिन बनेगा तब तब वो धन्नो के ही वास्ते बनेगा, यही रहेगा मेरे बापरे. मन में.